हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली, चहा वगैरे घेतला आहे आणि आता माझी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. थांबा एक मिनटं, खोबरं जळलं माझं. तर आज मी बनवते काळी शेवग्याची भाजी. तर त्याच्यासाठी मसाला भाजायला घेतला आणि खोबरं टाकलं होतं. खोबरं टाकलं आणि ब्लॉग पण स्टार्ट केला आणि उन्हातली न घेताच कार्यक्रम चालू होता. म्हटलं खोबरं जळायचं, त्यामुळं म्हटलं थांबा एक मिनिट. मी तर काळ्या भाजीसाठी कांदा, खोबरं, लसूण, मिरच्या आणि कोथिंबीर वापरते. तुम्ही काळ्या भाजीसाठी काय काय वापरता आणि कोणत्या पद्धतीने काळी भाजी बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. आमचे शेटपा आज किती लवकर उठले. आम्ही प्लॅन करतो हे उठायच्यात आम्ही स्वयंपाक करून घेऊ, पण ते आमचाच पोपट करते. आमचं सगळं काम राहिलेलं राहतं ते उठून बसते. हा काम करू लागायला उठतो दादू तू. आम्ही जेवायला बसलो आणि आमचे शेट पण उठले. चला. याच्यात आहे ना बिलकुल आवळा नाही आहे आणि आम्ही आमच्या यांना सांगितलंय की याच्यात आवळा एकच राहिला, आपण खाऊन घेऊ. ते म्हणे खापा करून ठेवायच्या आर्थवर मी येतो सुद्धा. हा आता आले का म्हणायच खाऊन घ्या. घ्याव आता या लाडा देणार आहे त्यांना. त्यांनी बनवलेला लाडा. हो, त्यांनी बनवलेला कडक लाडा. मला एक कमेंट होती की तू तर नवऱ्याला आहे ना म्हणे लई सगळ्यांसमोर बोलती असं काही, पण परंपरा बडी बडी देश में छोटी छोटी बात. याच्यातच मजा आहे. तुम्ही पण बोलून पहा तुमच्या नवऱ्याला. टोले खातील आणि नवऱ्याचा मूड पहा. आम्ही मूड पाहून बोलतो का? मूड चांगला असला तर थोडं जास्त बोलायचं, चांगला नसला तर गप्प बसायचं. चीज लाडा. गुळाचा चीज का? चीज लाडा. काय म्हणले? ओ ऐका ना, इकडे पहा ना, इकडे पहा ना. मला नाही कमेंट होती तू तर नवऱ्याला बोलती सगळ्यांसमोर असं काही, पण नवरा लगेच आता सिरियसली घ्यायचंय मग काही गोष्टी. नवरा लगेच आता ना विकास गुणी. हे दाखवून बसा मग बसा. या इकडं, तुम्हाला मी आवळा देते. अहो यांनी दोघांनी खाल्ला, म्हणलं माय नवऱ्याला ठेवा. मला दिसू राहील त्याच्यात काहीच नाही, फक्त पाक शिल्लक राहील. मम्मा कशी का बरं म्हणली खाप करून ठेव. तुला ओळखीतो ना मी, 3 वर्ष झाला. गपचूप सांग. बस इम्पॉर्टंट रिसोर्स आहे याचा. आमचं जेवण आज थोडं सुनच लागलं. सोनी आला ना तर चांगला कुठा जागा बसत म्हणजे पोरं मीठ नव्हती, मिरची नव्हती. त्यामुळे थोडं असं तुम्हाला मी सांगून देतो. हे सगळे कामाला जवळ हे काम नाही आमचं प्रेम आहे तुमच्यावर, आम्ही काय असे नाही. आणि आपल्याला यांच्याशिवाय जेवण जातं. हे बहीण अर्धी भाकर कमी खाल्ली. अर्धी नाही सपोर्ट का कमी शेंगायचे स्वतः उरेला शेंगा खाल्लं पण भाकर कमी केली. म्हणे बाई माय भावाला आवळा नाही राहिलं तर मी त्याला लाडा देते शेंगा. हा बाई बरं साधा नाही, चीजवाला लाडा येतो. पण लाडा कसा आहे? खरं सांगा लाडा सगळ्यात जास्त कोणा खाल्लं? होय बाई थांबा, तिकडं लाडा होईल. यांनी ना माझी पर्स घेतली होती कशाला तरी, यांना काहीतरी काम होतं आणि त्यांनी त्यांचं पॉकेट होतं माझ्या पर्समध्ये. त्यांनी आज माझी पर्स अनबॉक्स केली की तुझ्या पर्समध्ये काय काय असतं त्याला अनबॉक्स हे बघ, त्याला पसार रावचात ना म्हण. माझ्या भाषेत अनबॉक्स म्हणते. नाही मला नाही घ्यायचं. मी असं ज्याला लागल ना त्याला देऊन टाकायला असते ते अल्पेंडिबे, म्हणून माझ्या पर्समध्ये असते.
तर यांनी माझ्या पर्समधलं सगळं सामान काढलं आहे आणि पर्समध्ये काय काय होतं बघा. ORSची पावडर, हे बघा ब्रेसलेट, क्लच, सिंदूर, नेल पेंट, लिपस्टिक, नेल पेंट, फाउंडेशन, गंध, हे जे तोंड येतं ना त्याची क्रीम, लिपस्टिक, परत बॉडी लोशन, लिपस्टिक, कॉम्पॅक्ट पावडर, क्लच, ORSची पावडर. ही ORSची पावडर काय आहे तर फुल हा फुल पण होतं. कामाची गोष्ट फक्त 35 रुपये. काय ते तिकडं पैसे आहे ना. 535 रुपये. अहो मग कॅश नाही राहत ना एवढी. अजून काय काय सापडलं पर्समध्ये? हे काय रतन तेवढं 2 कंगवे. अहो 2 कसं, एक होता पण त्या दिवशी मी काकांच्या वास्तुशांतीला चालले होते ना, तर मी कधी पण एक असतो पर्समध्ये, पण तो आहे की नाही हे मला माहीत राहत नाही. असं वाटतं नसला ना तर एखादा बरा आहे एक्स्ट्रा, तर मी एक जेव्हा पण कुठे जायचं असेल तर मी एक टाकून ठेवत असते. आणि मला पर्समध्ये आणखी पर्स, ती पर्सवर भेटलेली छोटी पर्स आहे पैशांसाठी. फर्स्ट टाइम मी तुझी पर्स उचलली. फर्स्ट टाईम यांनी माझी पर्स उचकली आणि यांना वाटलं असं काहीतरी वस्तू असं चांगलं चांगलं याच्यात त्यांना सगळं मेकअपचं भेटलं. जनरली मुलींच्या पर्समध्ये हेच सगळं भेटतं. कोणत्या पण मुलीची पर्स उचका हेच सगळं भेटणार, त्याच्यात दुसरं काहीच नसणार. त्याच्यामुळे चोरायचं कोणी प्लॅन करत असेल तर करू नका, काही नसतं. कारण ऑलरेडी पॉकेट सोबत असतं ना, कशाला पर्समध्ये काही घेऊन फिरायची गरज आहे. तुम्हाला का वाटलं माझी पर्स उचकावं? असेच मी माझं पॉकेट काढायला घेतलं होतं खाली. मग आता टाइमपास मी रील पाहून बोर झालं, म्हणलं पाहू पर्समध्ये काय. एवढं सगळं निघलं त्याच्यात. कामाचं येत बी नाही. काय कामाचं नाही, सगळं कामाचं याच्यात. हे जोडवे पण आहे त्याच्यात, जे की मला माहीत नव्हते ते त्याच्यात आहे. वा. म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा सर्वे पण झाला. तुमचं काम झालं ना, पण पर्स उचकून तुमचा फायदा तर झाला ना. चॉकलेट खायला भेटलं ना. ही बाई काय करते? ती बाई का पर्समध्ये घेऊन फिरते मी तिला. आता मी परत ठेवून देतो बघ सगळं. हां जिथून घेतलं तिथून. हां, चॉकलेट का ठेवते माहिती पर्समध्ये? म्हणजे मी स्वतःहून नाही घेत. हे काय करतात, जेव्हा काही वस्तू घेतली आणि कुठं जायचं असलं, चॉकलेट पण केवढे मोठे घेत असतात त्यांना गाडीत खायला, तर मी त्याच्यातले चॉकलेट काही पर्समध्ये ठेवते, कारण कधी पण लागले की मग देत असते यांना. त्यामुळे चॉकलेट पण पर्समध्ये ठेवते. लहान पोरांना नादी लावायला असं. माझ्यासोबत कशी लहान पोरं असताना त्यांना नादी लावायला. ब्रेसलेट आहे गोष्टी. झालं, पर्स अनबॉक्स करून झाली. अनबॉक्स नाही म्हणते त्याला, पसारा काढून झाला. आम्ही बिस्किट खाऊ राहिलो आणि त्यांनी कागद घातला होता, पण त्याच्या लक्षात आलं कागद खाणं बरोबर नाही, बिस्किटच खाल्लं पाहिजे. त्याच्यामुळे तो यांच्याकडे पाहतोय. कैसे जी आप लोग प्लास्टिक खाने में विश्वास रखते हो क्या कमावा जी? आज आम्ही कानाला ही घागरा घालून बघणार आहे, कारण आम्हाला दोघींना मुलीची इच्छा होती का होती ती. त्याला ते केस असतं केला असतं. हा थांबा बांधून घेते. बघा टॉप घातलाय, आता स्कर्ट घाल. हे बघा किती क्यूट दिसती. अहो याच्यात टाका ना ते. का ना, वाव छान छान दिसतीये, गुड दिसतीये. वाव छान छान दिसती हो कुठी. छान छान दिसती, लाईक कुठू कुठू दिसती. हा एकच नसतं झालं, अजून काहीतरी ड्रेस दुसरा.
चिकू चिकू ही पुरीपेक्षा कमी दिसती का बाई? आम्हाला चिकू लईच आवडतो, त्यामुळे आम्ही चिकू जवळ गेलो आता फोटो काढायला. चिकूमुळे एवढं फोटो सेशन भारी चालू आहे. 3 ठिकाणी जागा बदलून झाली. चिकू दाखव त्याला, चिकू दाखव. मम्मी पप्पांचं फोटो सेशन चाललंय आणि इथं माझ्या मम्मी पप्पांचं भांडण चाललंय. आता खोटं खोटं कॅमेरावाने म्हणून लगेच आलाय त्याच्यात आवाज, आलाय त्याच्यात आवाज. हा बिहाइंड द सीन काढतो काढतो. हे आमची पोरगी आता बाबाकडे गेली, बाबासोबत फोटो काढायचे आमच्या पोरीला एक. दीदी आज आम्ही दोघं जोडीनं स्वयंपाक करणार आहे. अहो बबडी कसं काय म्हणता येईल? आपण पुरीला बबड्या म्हणतो, पुरीला बबडी म्हणतो. पोराला पोरगी पोराला बबडी केलता ना, पोराला बबड्या म्हणतो ना आपण. होय, पोराला बबडी म्हणतो ना आपण. माझी कानुली असं म्हणतो ना, बबुडी म्हणतो ना आपण. आम्हाला जोडीने स्वयंपाक करायचा आहे ना. वाटा केवढा आमची चपात्या करणार हो आहे. का? नाही थांबा ना 2 मिनिट. असं कोण स्वयंपाक करता? खातील का हे लोक आपल्या हातात? लक्ष देते ते. आव्हान परत काय? बोलायचं ना, आलं इंस्टाग्रामवरच reel टाकू. नीट बनव, नीट बनव. आता नाव जोडलेलंच आहे, खराब झालं तर मानव बनव खराब होईल. तुमचं नाव जोडणार आहे आता मी पुढे. या भैयांनी ऐकलेलं आहे आता जोडणार. आणि भात केला इथं. हा का? आणि चांगला नाही झाला तर आकाशवाणी भविष्यवाणी होतीये, ते वस्तू पडताय म्हणजे ते खोटं बोलणं. डायरेक्ट दिसू राहील माणूस स्वयंपाक करू राहिला. इकडं बा पुढं पुढं जायचं काम चाललंय. हा घे 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 घे. अरे घे, घेतला. ये का ना, का ना, का ना धर.